भाऊ विरुद्ध भाऊ, दादा विरुद्ध ताई, स्थानिक विरुद्ध बाहेरचा, हे बीडच्या नगर परिषद निवडणुकीचं राज्यात दिसत असणारं चित्र. योगेश क्षीरसागर यांनी घड्याळ काढून कमळ हातात घेतलं आणि तुतारी उकळणारे आपले बंधू संदीप क्षीरसागर यांना आव्हान दिलं. इकडे अजितदादांनी सुद्धा कंबर कसली आहे, पण तितकीच ताकद पंकजा मुंडेंनी सुद्धा लावली आहे. त्या घड्याळाची जबाबदारी आता विजयसिंह पंडित आणि ईवर आहे, ज्यांना बाहेरचे म्हणत योगेश क्षीरसागर यांनी स्थानिक नेतृत्वाचा मुद्दा पुढे आणलाय. पण चर्चेत जरी मोठे नेते असले तरी बीड नगर परिषदेची फाईट आहे 5 जणांच्या आत, आणि तिचा निकाल फिरणार आहे तो स्थानिक समीकरणांवर, त्यातही मुस्लिम फॅक्टरवर. खरं तर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय चालू आहे, कुणाची ताकद किती आहे आणि गेम नेमका फिरतोय कसा, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत. सगळ्यात आधी बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचं चित्र समजून घेऊयात. भाजपकडून डॉक्टर ज्योती देवरे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रेमलता पारवे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्मिता वाघमारे, MIM कडून सुरेश रंगरेज आणि वंचित बहुजन आघाडीकडून सारिका जोगदंड या मैदानात उतरले आहेत. थोडक्यात ही निवडणूक आहे ती पंचरंगी. त्यामुळेच काटा आहे ही नक्की आहे. पण मुळात ही निवडणूक पंचरंगी का झालीये आणि त्याचे परिणाम काय होणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. मुळात जर सांगायचं झालं तर बीडमध्ये डाव पडायला सुरुवात झाली ती नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलं त्यानंतरच. बीडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ST महिला आरक्षण पडले. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या कुटुंबातल्या उमेदवारांना पुढे आणलं. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शेख मुजीब हे उत्सुक होते, पण त्यांची संधी गेल्यानंतर त्यांनी आपल्या सासूबाई प्रेमलता पारवे यांना रिंगणात उतरवले. तर MIM दलित समाजातून येणाऱ्या पण मुस्लिम पती असलेल्या सुरेखा शिंगारे यांना उमेदवारी दिलीय. या सगळ्यात भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय आपला कायम ठेवला. पण यात धक्का दिला तो योगेश क्षीरसागर यांनी. अजित पवारांची ऐनवेळी साथ सोडत क्षीरसागर यांनी कमळ हातात घेतलं आणि त्यानंतर थेट अजितदादांना आव्हान दिलं. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सगळी सूत्र आता विजयसिंह पंडित यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळेच बीड नगर परिषदेत पंडित विरुद्ध क्षीरसागर असा सामना सुरू झालाय. त्यात शरद पवारांनी राष्ट्रवादी आणि वंचित सुद्धा आपापले उमेदवार आणि पाणवठे केलेत. काँग्रेसने करुणा मस्की यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांची फारशी चर्चा नाहीये. त्यामुळे तुटलेली युती आणि असलेल्या ताकदीवर विश्वास यामुळे ही निवडणूक झाली आहे ती पंचरंगी. आता भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातल्या निवडणुकांची कमान सांभाळतायत. पण त्यांच्या जोडीला आता योगेश क्षीरसागर यांची ताकद सुद्धा उभी राहिलेली पाहायला मिळतीये. एका बाजूला पंकजा मुंडे विकासाचे, कामाचे आणि डबल इंजिन सरकारचे मुद्दे मांडत असताना योगेश क्षीरसागर यांनी मात्र थेटपणे अजितदादांच्या राष्ट्रवादीला अंगावर घेतलंय. त्यांच्या पत्नी सुद्धा नगरसेविकेच्या निवडणुकीसाठी मैदानात आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर योगेश क्षीरसागर बॅकफूटवर गेले होते. त्यामुळे ते तेव्हाच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा झाल्या होत्या. पण नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे सर्वाधिकार मागितल्याची चर्चा झाली आणि जेव्हा गणित बसलं नाही तेव्हा त्यांनी थेटपणे अजितदादांना रामराम ठोकला. अजित पवारांनी सुद्धा पक्ष काय तुझ्या काकाचा आहे का असं म्हणत योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली. ज्याला योगेश क्षीरसागर यांनी माघार नाहीये, तुमच्याच काकांचा पक्ष आहे, नीट सांभाळा असं म्हणत जहरी प्रत्युत्तर दिलं. बरं, हे टीकांचं सत्र इथेच थांबले नाही. बारामतीला जेवढा निधी दिला नाही तेवढा बीड नगरपालिकेला दिला असं पवार कुटुंब नेहमी म्हणतं. मग तो निधी गेला कुठे हे तुम्हीच सांगा असं म्हणत विजयसिंह पंडित यांनी इतकी वर्ष नगर परिषदेवर सत्ता असणाऱ्या योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली. तर गेवराईचे पार्सल गेवराईला पिठवायचे आहे असं म्हणत क्षीरसागर यांनी पंडित यांना लक्ष केलं. एका बाजूला अजितदादांनी 35 वर्ष क्षीरसागर यांना सत्ता दिली. 5 वर्ष मला सत्ता देऊन बघा, बारामतीचा विकास केला तसा बीडचा करून दाखवतो असं आव्हान केले. एकंदरीतच काय तर विकासाचा मुद्दा चर्चेत आला असला तरी पंकजा मुंडे, अजितदादा असे शीर्ष नेते मैदानात आले असले तरी लढतीचा निकाल लागणार आहे तो जातीय फॅक्टरवर आणि कुठल्या मतांमध्ये किती फूट पडते त्यावरती. खरं तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत OBC फॅक्टर पूर्णपणे भाजपच्या बाजूने उभा राहिल्याचं चित्र बीडमध्ये होतं. आता सुद्धा भाजपने मायक्रो OBC मॅनेजमेंटवर भर दिलाय. त्यात पंकजा मुंडे पूर्ण ताकद लावून शोरात प्रचारात दिसतायत. पंकजा मुंडे आणि योगेश क्षीरसागर असं समीकरण असल्यानं OBC मतदार एक गठ्ठा भाजपच्या पाठीमागे जाऊ शकतो. त्यातही इतकी वर्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या हातात सत्ता असल्याने भाजपचा नगराध्यक्ष बसला नव्हता. यावेळी मात्र डॉक्टर ज्योती गोरे यांच्या रूपाने पहिल्यांदाच भाजपला नगराध्यक्ष बसवायचा असेल तर भाजपला साथ द्या अशी लाईन भाजपने प्रचारात लावून धरलेली आहे.
त्यामुळे भाजपला आपली हक्काची मतं इंटॅक्ट ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसतंय. त्यात ज्योती गुजर यांच्या रूपानं डॉक्टरी पेशाचा चेहरा दिल्यानं शहरातल्या सुशिक्षित मतदारांमध्ये सुद्धा भाजपची बेरीज बसण्याची आशा आहे. पण अर्थातच हे आव्हान इतकं सोपं नसणार आहे, कारण चर्चा ही भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशीच आहे, कारण मोठ्या नेत्यांचा असणारा हस्तक्षेप. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार प्रेमलता पारवे यांच्यावर नुकतेच 500 रुपयाची लाच घेतल्याचे आरोप झालेत. पारवे या माजी सरकारी अधिकारी, पण या निवडणुकीच्या रिंगणात ते आलेले आहेत त्याचं कारण म्हणजे त्यांचे जावई शेख मुजीब यांच्यामुळे. पारवे यांच्यासाठी विजयसिंह पंडित यांनी पूर्ण ताकद लावली असली तरी पारवे उमेदवार असताना शेख मुजीब नगराध्यक्ष होणार अशा लाईनवर सुरू असलेला प्रचार त्यांना बॅकफूटवर खेचू शकतो. पण अर्थातच पंडित कुटुंबियांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. शहरात पंडित कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे पारवे यात चांगलेच अवमान निर्माण करू शकतात अशी चर्चा होतीये. पण अर्थातच पंडित कुटुंब, त्यामुळे किती मराठा मतदान त्यांच्या पाण्यात पडतं यावरती समीकरणे ठरणार आहेत. त्यात पारवे यांच्या माध्यमातून मुस्लिम नेते शहराची सूत्र हलवणार आहेत का, एक ते तसे ही लाईन भाजपने प्रचारात आणलेली आहे. त्यामुळे त्या पातळीवर मराठा मतं पारवे यांच्यापासून दूर जाऊ शकतात. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून ताकद लावण्यात येत असली तरी शरद पवारांची राष्ट्रवादी स्ट्रोक झोन मध्ये असल्याची आणि भाजपला एकाच एक लढत देऊ शकत असल्याची चर्चा आहे. स्मिता वाघमारे या स्वतः 2 टर्म नगरसेवक होत्या, तर त्यांचे पती विष्णू वाघमारे हे 3 टर्म नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांचा घरी-घाणशी असलेला कनेक्शन महत्वाचा ठरू शकतो. दुसऱ्या बाजूला वाघमारे आंबेडकरी चळवळीशी सुद्धा कनेक्टेड असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क तगडा आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मराठा मतदार एक गठ्ठा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे होते. त्यात संदीप क्षीरसागर यांच्यामुळे ओबीसी मतांची सुद्धा काही प्रमाणात त्यांना जोड मिळाली होती. आता यावेळी मराठा मतदार अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने सुद्धा जाऊ शकतं, तर ओबीसी मतदानात भाजपचा वाटा मोठा असू शकतो. साहजिकच या सगळ्यात दलित आणि मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरेल अशी चर्चा बीडमध्ये होत आहे. दलित समाजाच्या मतांमध्ये फाटाफूट होणार आहे हे तर नक्की आहे, कारण एससी समाजाच्या महिलेसाठी नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सुटलंय. वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे, पण दलित समाजाची मतं एक गठ्ठा त्यांच्याकडे जाणार नाहीत असं सांगण्यात येत आहे. या मतांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा होल्ड असला तरी महत्वाचा मुद्दा म्हणजे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते पप्पू काकडे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. योगेश क्षीरसागर यांनी आपल्याला तसा शब्द दिल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला, पण त्यांना संधी नाकारण्यात आली आणि त्यांनी बंड करत उताराला साथ देण्याचा निर्णय घेतलाय. साहजिकच दलित मतदार आपल्या बाजूने फिरवणार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्यामुळे आणखीन सोयीचं ठरू शकतं. पण वंचितचे उमेदवार, त्यानंतर सगळ्याच पक्षाचे एसटी प्रवर्गातील उमेदवार, त्यामुळे दलित समाजाच्या मतांमध्ये फाटाफूट होणार हे तर नक्की आहे. साहजिकच अशा वेळी बीडच्या नगर परिषदेत निर्णायक ठरणार आहेत ते म्हणजे मुस्लिम मतदार. लोकसभा निवडणुकींच्या वेळी मुस्लिम मतदारांनी भाजपकडे सपशेल पाठ फिरवली होती, ज्याचा फायदा अर्थातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झाला. पण विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत झाली. पण संदीप क्षीरसागर यांनी आपल्या बाजूने असलेलं मुस्लिम मतदान हे कायम ठेवण्यात यश मिळवलं. पण आता नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सगळी परिस्थिती आणि समीकरणं बदललेली दिसत आहेत. मुस्लिम मतदारांमध्ये सुद्धा फूट पडणार आहे. त्यात एमआयएमने आपल्या पतंग चिन्हावर उमेदवार दिलाय, पण त्या उमेदवाराबद्दलच मुस्लिम मतदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. कशास त्यांचे पती मुस्लिम समाजात येतात, मग त्यांना मत न देता उमेदवारी देण्यात आली आहे असं बोललं जात आहे. पण या गोष्टीला मुस्लिम समाजातूनच विरोध होतोय असं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे. सुरेखा शिंगारे यांचे पती मुस्लिम असले तरी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे का, मग त्यांना कसं मत द्यायचा हा प्रश्न बीडमध्ये चर्चेत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतायत. पण 2 दिवसांआधी बीडमध्ये इम्तियाज जलील यांची सभा झालीय. या सभेला मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. हा प्रतिसाद पाहता एमआयएमला मुस्लिम मतदान मिळू शकते अशी चर्चा सुरू झालीय. पण मग एमआयएमचं पतंग कुणाची मतं काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता शरद पवार गटाकडे मुस्लिम मतं राहिल्याचा इतिहास असला तरी एमआयएममुळे त्यांच्यापुढे आव्हाने असणारच आहेत. त्यात प्रेमलता पारवे सुद्धा आपले जावई शेख मुजीब यांच्यामुळे मुस्लिम मतं आपल्याकडे खेचू शकतात. त्यामुळे मुस्लिम मतं बीडमध्ये डाव फिरवणारी ठरणार आहेत. भाजपकडे एक गठ्ठा ओबीसी मतदान आहे, ज्याला मराठा मतांची जोड मिळू शकते. दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडे एक गठ्ठा मराठा मतदान आहे, ज्याला ओबीसी आणि मुस्लिम मतांची जोड मिळू शकते. तर अजित पवार गटाची मदार ही मराठा प्लस मुस्लिम या कॉम्बिनेशन वरती असणार आहे. त्यामुळे या सगळ्यात मुस्लिम मतदार नेमके कोणाच्या बाजूने जाणार यावरच सगळा खेळ ठरणार आहे. 5 ते कोण येणार हे काट्याची कसोटी किती होणार यावरती ठरणार.
भल्या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली असली तरी डाव हा मायक्रो मॅनेजमेंटचा आहे. डाव हा मुस्लिम समाजाच्या मतांचा आहे. तुम्हाला काय वाटतं? बीड नगर परिषदेत बाजीगर नेमका कोण ठरेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी जनसंवादला सबस्क्राईब करा.